इंग्लिशचा क्लास सुरू होता. काल आपण लास्ट लिंक फेल्युअर होतपर्यंत आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सपर्यंत पोहोचलो होतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्सपर्यंत पोहोचलो होतो. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सपर्यंत ओके आहे विद्यार्थ्यांना? एकदा येस नो रिप्लाय करा. सर्व विद्यार्थी फ्युचर कंटिन्युअस टेन्सपर्यंत ओके आहे? स्टुडंट्स, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. येस, फ्युचर कंटिन्युअस टेन्सपर्यंत व्हेरी गुड. बघा, इथून जे टेन्सेस सुरू होतील ते थोडेसे टफ आहेत. ओके, ते थोडेसे टफ पडतील. तर यामध्ये सर्वात प्रथम आहे म्हणजे 7th नंबरचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. फ्युचर कंटिन्युअस पुन्हा सांगू? ओके, चला पहिले फ्युचर कंटिन्युअस पुन्हा एकदा सांगतो. काल तसंही थोडा लिंकचा प्रॉब्लेम झाला होता. मी फ्युचर कंटिन्युअस टेन्स एकदा बघतो. तर त्यासाठी आपल्याला नंबर लाईन वेळ रेषा बघावी लागेल. ही टाइम लाईन आहे विद्यार्थ्यांना. टाइम लाईन मध्ये ॲज युजल तुम्हाला माहिती आहे की मधला पॉईंट कोणता असतो? असतो पास्ट आणि याकडे असतो फ्युचर. तर फ्युचर कंटिन्युअसची यामध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसून पडतात. ओके, दोन व्याख्या दिसतात याच्या. कोणत्या? की फ्युचरच्या एका विशिष्ट वेळेवर क्रिया काय होती? क्रिया कंटिन्युअस होती. कंटिन्युअस म्हणजे सुरू होती. जर फ्युचरच्या एखाद्या पर्टिक्युलर वेळेवर एखादी ॲक्शन सुरू असेल, एखादी ॲक्शन सुरू असेल फ्युचरच्या वेळेवर, है ना, फ्युचरच्या एखाद्या पॉईंटवर, तर त्याला आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बोलू शकतो. जसं उद्या या वेळेस मी तुम्हाला शेवटचे टेन्सेस शिकवत असेल, उद्या या वेळेस मी तुम्हाला शेवटचे टेन्सेस शिकवत असेल, राहील, असणार, अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतो तर आपण उद्या ॲक्शन सुरू राहील या वेळेवर असं सांगतोय, तर ते फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये घ्यायचं. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी दुसरी ओळख सांगितली होती. दुसरी ओळख कशी होती? की ॲक्शन म्हणजे क्रिया ही प्रेझेंटमध्ये सुरू आहे. ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू आहे. म्हणजे जसं आता मी इथे शिकवत आहे, ही ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू आहे. तुम्ही मला पाहतात तर ही ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू आहे है ना. तर जेव्हा ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू आहे आणि जर आपल्याला त्या ॲक्शनला सुरू असण्याचं कन्फर्मेशन असेल, जर मला ती ॲक्शन सुरू असण्याचं कन्फर्मेशन असेल, तर मी कोणता टेन्स वापरणार? तर वापरायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जर ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू आहे पण तिच्याबद्दल कन्फर्मेशन मला माहिती आहे की ती ॲक्शन सुरू आहे म्हणून, तर प्रेझेंट कंटिन्युअस वापर. पण जर ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू आहे पण मला डाऊट आहे. डाऊट आहे म्हणजे काय? मी त्या ॲक्शनबद्दल तर बोलतो पण मला कन्फर्म नाही माहिती, मी डाऊटमध्ये आहे. तर मग त्यावेळेस आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो. जसं एक सिम्पलचं एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो. एक सिम्पलचं एक्झाम्पल सांगतो. मी असं म्हणतो, बस सुटत आहे. बस सुटत आहे असं केव्हा म्हणणार मी? जेव्हा मला दिसत आहे, मला माहिती आहे, मला कन्फर्मेशन आहे की ते बस सुटत आहे म्हणून, तर मी म्हणेल बस सुटत आहे. ओके, आता याला थोडा ऑब्झर्व करा. इथे हा सुटत म्हणजे काय? कंटिन्युअस आणि आहे वर्ड काय दाखवतो आपल्याला? प्रेझेंट. तर हा टोटल सेंटेन्स होतो प्रेझेंट कंटिन्युअस. पण जर मला हेच वाक्य म्हणायचं आहे, बस सुटत आहे, बस सुटत आहे, पण मला ते कन्फर्म नाही माहिती, मला बस सुटत असण्याचा एक अंदाज आहे, मला
शक्यता वाटते, डाऊट आहे त्याच्यावर, तर मी हेच वाक्य कसं म्हणणार? हेच वाक्य म्हणणार मी, बस सुटत असेल. याच्यात परत तीच गोष्ट विद्यार्थ्यांनो, काय सुटत म्हणजे काय झालं? कंटिन्युअस, आणि असेल शब्द आपण वापरतो फ्युचर मध्ये, हे वाक्य होऊन जाईल फ्युचर कंटिन्युअस. म्हणजे हे असं म्हणतो, असं आपण आहे लावून ऍक्शन सुरू आहे, आणि आहे लावून जेव्हा बोलतो ना तेव्हा समजून घ्यायचं की तो प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि त्या ऍक्शन बद्दल आपल्याला कन्फर्मेशन आहे. पण जेव्हा आपण तीच ऍक्शन असेल लावून बोलतो तेव्हा त्या ऍक्शन बद्दल आपल्याला कन्फर्मेशन नसते, आपल्याला अंदाज असतो. आता तुमच्यापैकी कोणी विचारलं की सर राहुल सर काय करत आहे, आता सपोज मला माहिती आहे ते काय करत आहे, ठीक आहे, तर मी जसं म्हटलं की ते ऑफिसमध्ये काम करत आहेत, म्हणजे मी काय म्हणतोय, ॲक्शन कन्फर्म आहे मला माहिती आहे, पण मला माहीत नाही ते ऑफिसमध्ये आहेत की नाही, काम करत आहेत की नाही, तर मग मी त्यावेळेस काय म्हणणार, राहुल सर काम करत असतील, है ना, त्यांची ॲक्शन तर ती त्याच वेळेची आहे, पण मला डाऊट आहे, अंदाज आहे माझा, म्हणून मी फ्युचर कंटिन्यूस आहे. तर ही पहिली डेफिनेशन की फ्युचरमधल्या कुठल्या तरी एका विशिष्ट बिंदूवर क्रिया सुरू राहील, विशिष्ट पॉईंटवर क्रिया सुरू राहील, आणि ॲक्शन जेव्हा प्रेझेंटमध्ये सुरू आहे, कन्फर्म असून तर प्रेझेंट कंटिन्युअस, कन्फर्म नसून डाऊटमध्ये असून तर फ्युचर कंटिन्युअस, है ना. तर विद्यार्थ्यांना एकदा सांगा की हे जे सांगितलं तुम्हाला हे कळलं का? एकदा हे दोन कन्सेप्ट कळले का? एकदा रिप्लाय करा प्लीज स्टुडंट्स. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता याला लिहायचं कसं इंग्लिशमध्ये ते आपण पाहूया. तर डेफिनेशन तर हे झाली दोन. आता आपण जर याला असं बघितलं काय की इक्वेशन, याचं स्ट्रक्चर कसं लिहायचं, इक्वेशन जसं घेऊया आपण, पहिले सब्जेक्ट येईल, मग त्यानंतर फ्युचर आहे म्हणून शॅल विल हे येईल, मग त्यानंतर बी घ्यावा लागतो विद्यार्थ्यांना, मग वर्बचा आयएनजी फॉर्म. ओके, या स्ट्रक्चरने आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य लिहितो. बरं, शॅल विलचा उपयोग तसाच आहे जसा सिम्पल फ्युचरमध्ये पाहिला होता. शॅल आय आणि बी सोबत, विल बाकी सर्व सब्जेक्ट सोबत. ओके, चला आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक एक्झाम्पल घेऊया. 1 सेकंड स्टुडंट्स. मी जसं लिहितो असं, राहुल उद्या या वेळेत खेळत असेल. राहुल उद्या या वेळेस खेळत असेल. आता ही बघा, या ऍक्शनला थोडंसं बघूया आपण. इथे ही ऍक्शन केव्हा होणार आहे? उद्या, म्हणजे फ्युचर झालं. अच्छा, कोणती वेळ? तर या वेळेस. या वेळेस म्हणजे आता जितकी 11 वाजले असतील, 11 वाजताची वेळ, म्हणजे फ्युचर मधला एक पॉईंट डिसाईड केला, पॉईंट ऑफ टाइम, आणि त्यावेळेस ऍक्शन काय सुरू राहील. कसं कळलं? हे बघा, तो लागलेला वर्ब आहे. हा तो लागलेला वर्ब नेहमी काय दाखवतो? कंटिन्युअस दाखवतो. मग हे ऍक्शन आपल्याला दिसते फ्युचरमध्ये एका विशिष्ट वेळेवर सुरू राहील असं दिसते, म्हणून या ऍक्शनला काय म्हणायचं? फ्युचर कंटिन्युअस टेन्सची ही ऍक्शन आहे. बस फ्युचर कंटिन्युअस टेन्सची आहे, तर याला आपण इंग्लिशमध्ये या स्टाईलने करू. इथे वर्ब आपल्याला दिसते खेळणे, आणि खेळणारा कोण आहे? राहुल. तर राहुल होईल आपला सब्जेक्ट. मग सुरू करूया. पहिले सब्जेक्ट लिहायचं आहे, तर राहुल. शॅल विल पैकी आपण विल घेणार, बी घ्यायचंच आहे प्रत्येकासोबत, राहुल विल बी. मग वर्बचा आयएनजी फॉर्म, खेळण्यासाठी प्लेइंग. मग यावेळेस आणि उद्या, याच्यासाठी आपण लिहिणार ॲट धिस टाइम, आणि मग टुमॉरो. ठीक आहे, ॲट धिस टाइम टुमॉरो. तर हे याचं एक्झॅक्ट ॲज ट्रान्सलेशन होईल. राहुल विल बी प्लेइंग ॲट धिस टाइम टुमॉरो. उद्या खेळत असेल या वेळेवर. जसं हे वाक्य बघा. आता हे तर पहिल्या डेफिनेशनचं वाक्य झालं. हे दुसरं जे ॲक्शनच्या कन्फर्मेशन आणि डाऊट बद्दलचं, तर डाऊट बद्दलचं फ्युचर कंटिन्युअसचं वाक्य कसं घेतोय आपण? बस सुटत असेल, है ना, बस सुटत असेल.
हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस आहे. याच्यामध्ये सुटत असेल हा आपला काय वर्ब आहे आणि सुटणारा कोण आहे बस. तर बस डुअर आहे. डुअर ऑफ द ॲक्शन म्हणजे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब मिळाला. टेन्स आपल्याला माहिती पडला. आता लिहूया याला या पद्धतीने. तर सब्जेक्ट लिहिणार आपण द बस. ओके. मग शॅल विल पैकी विल घेऊया. विल. मग बी. मग आता सुटत असेल म्हणजे वर्ब आहे सुटणे. तर सुटण्यासाठी इंग्लिश वर्ड कोणता आहे स्टुडंट्स? सुटण्यासाठी इंग्लिश वर्ड कोणता आहे सांगा मला. सुटण्यासाठी सुटणे, सोडणे याच्यासाठी इंग्लिश वर्ड सांगा स्टुडंट्स. Nobody is replying. Left. पूजा म्हणते लेफ्ट. बघा हा लेफ्ट जो आहे ना हा आहे तर सुटण्यासाठी पण हा त्याचा सेकंड फॉर्म. याचे फॉर्म कसे आहेत? याचे फॉर्म आहे पहिला लीव, सेकंड आहे लेफ्ट आणि थर्ड सुद्धा आहे लेफ्ट. ठीक आहे. लीव लेफ्ट लेफ्ट. लीव कोणता आहे? LEAVE असा आहे. पण आपल्याला कोणता ING फॉर्म वापरायचा तर फर्स्ट फॉर्मला ING लावतो तर आपण लिव्हिंग लिहूया. लिव्हिंग. बस विल बी लिव्हिंग. अन्य कुठला शब्द नाही आहे म्हणून इथे आन्सर इथेच एंड होईल. ओके. जर हेच वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसचं असतं की ज्यामध्ये आपल्याला ॲक्शनचं कन्फर्मेशन असतं तर त्यावेळेस आपण कसं बोललो असतो? बस सुटत आहे. आणि इंग्लिशमध्ये कसं बोललो असतो? बस इज लिव्हिंग. बस इज लिव्हिंग म्हणजे आय एम कन्फर्म अबाउट द ॲक्शन अँड बस विल बी लिव्हिंग म्हणजे आय एम डाऊटफुल अबाउट द कंटिन्युअस नेचर ऑफ द ॲक्शन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स करतो. आता सांगा विद्यार्थी हा डिपार्चर पण होते. डिपार्चर पण होते पण हा डिपार्चर वर्ड जनरली जास्ती तर नाऊन म्हणून वापरतात. डिपार्चर हा नाऊन आहे. डिपार्टिंग म्हटलं तर ते वर्ब होऊ शकते आणि आपल्याला मुळात इथे वर्ब पाहिजे ना म्हणून आपण डिपार्टिंग घेऊ शकतो. चला एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स दॅट यू हॅव अंडरस्टूड ऑल दिस. कम ऑन. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला मग आता येऊया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आतापासून टेन्स थोडेसे किचकट आणि समजायला थोडेसे म्हणजे कठीण नाही आहे फक्त थोडे किचकट आहेत. आता बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय असतं तर यासाठी थोडंसं आपल्याला बॅक जावं लागेल. बॅक म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सकडे जावं लागेल. सिम्पल पास्ट टेन्समध्ये मी काय सांगितलं होतं तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एखादी ॲक्शन झाली असेल तर ती ॲक्शन कशात ठेवायची? ती ॲक्शन सिम्पल पास्टमध्ये ठेवायची. ठीक आहे. आता बघा या गोष्टीला लक्षात ठेवून आपण थोडं बॅक जाऊ म्हणजे टाईमलाईन काढली बरं. या टाईमलाईनमध्ये हा घेऊया प्रेझेंटचा पॉईंट आणि त्याच्या मागे आहे पास्ट टेन्स. ठीक आहे. आता या टेन्सच्या प्रेझेंट टेन्सचं वाक्य डेफिनेशन तुम्ही पुस्तकात बघितली आणि जर एक्सप्लेनेशन मराठीत असेल तर ते काय म्हणतात की जर एखादी क्रिया पूर्ण झाली आहे तर तिला कोणत्या टेन्समध्ये टाकायचं? तिला टाकायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. ॲक्शन क्रिया पूर्ण झाली आहे तर तिला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये टाकायचं. आता हे दोन डेफिनेशन थोडेसे आपल्याला कन्फ्यूज करतात. क्रिया झाली आहे तर तिला सिम्पल पास्टमध्ये टाका म्हणजे बघा
सिंपल पास्ट, सिंपल पास्टचं डेफिनेशन काय म्हणते? क्रिया झाली. आणि प्रेझेंट परफेक्टचं डेफिनेशन काय म्हणते? प्रेझेंट परफेक्ट म्हणतो क्रिया पूर्ण झाली. हे असंच तुम्हाला पुस्तकामध्ये मराठीत ज्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलंय टेन्सेसचं ते असंच दिसते लिहिलं व्याख्या. आता क्रिया झाली आणि क्रिया पूर्ण झाली याच्यात काय फरक आहे? म्हणजे क्रिया पूर्ण झाली आणि क्रिया झाली. झाली म्हणजे पूर्ण नाही झाली का? जसं मी म्हटलं माझं जेवण झालं तर क्रिया पूर्ण झाली म्हणजे पूर्ण जेवण झालं की अर्ध जेवण झालं है ना. तर हे थोडंसं कन्फ्युजन आणि हे कन्फ्युजनमुळे हा टेन्स आपल्या महाराष्ट्रीयन पोरांना थोडा समजण्यास त्रास होतो. ठीक आहे. आता मी थोडंसं लँग्वेजच्या मोडमध्ये या टेन्स पहिले समजून सांगतो आणि मग टाईमलाईनच्या सेन्समध्ये तुम्हाला समजून सांगतो. जसं मी एक लिहिलं, तो शाळेत गेला. सेंटेन्स लिहिला तो शाळेत गेला. तो शाळेत गेला. मला सांगा विद्यार्थ्यांनो, या सेंटेन्सचा टेन्स काय असेल? या सेंटेन्सचा टेन्स सांगा. या वाक्याचा टेन्स सांगता का तुम्ही? सजेस्ट करा. तो शाळेत गेला म्हटलं तर टेन्स सांगा. येस. आतापर्यंत आपले 6 टेन्स झाले आहेत. त्या 6 टेन्सच्या अँगलने आपण पाहिला तर इथे शाळेत जाण्याची ॲक्शन झाली आहे. शाळेत जाण्याची ॲक्शन झाली आहे म्हणून हे वाक्य काय आहे? हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स. हे आहे सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, सिंपल पास्ट टेन्स. आता याच वाक्याला मी काय करतो? थोडं एक्सटेंड करतो. मी म्हणतो तो शाळेत गेला आहे. तो शाळेत गेला म्हणजे काय केलं इथे? पूर्ण वाक्य झाला तो शाळेत गेला आणि आहे. आता बघा हा आहे वर्ड काय दाखवतो? आहे वर्ड आपल्याला दाखवतो प्रेझेंट. आहे वर्ड काय दाखवतो आपल्याला? प्रेझेंट. तर जेव्हा सिंपल पास्टच्या सेंटेन्स सोबत आपण आहे जोडतो तर हे पूर्ण वाक्य बनून जाते. सिंपल पास्ट प्लस आहे जेव्हा होते तर हे बनते प्रेझेंट परफेक्ट. जेव्हा मराठीतल्या अँगलनी सांगतो, जर मी म्हटलं मी तुम्हाला शिकवलं तर सिंपल पास्ट टेन्स. पण मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला शिकवलं आहे तर हा होऊन जाईल प्रेझेंट परफेक्ट. सिंपल पास्ट सोबत आहे जोडून द्या, तो होऊन जाईल प्रेझेंट परफेक्ट. ओके. पण जर मी सपोज करा आहेच्या ऐवजी होता हा वर्ड घेतला. तो शाळेत गेला होता. आता हा होता जो वर्ड आहे हा प्युअरली कशासाठी यूज केला जातो? पास्ट टेन्स साठी यूज केला जातो. म्हणजे सिंपल पास्ट सोबत जर आपण होता होती होते असे वर्ड्स लावले, सिंपल पास्ट म्हणजे कुठपर्यंत? तो शाळेत गेल्यापर्यंत. त्यानंतर हा होता पास्ट टेन्स वाला वर्ड लावला तर सिंपल पास्ट सोबत होता होती होते असे वर्ड लागले तर ते बनून जाते पास्ट परफेक्ट टेन्स. आणि मग फ्युचर साठी है ना, फ्युचर साठी जर असा वर्ड असेल तो शाळेत गेला असेल, हा असेल शब्द आपण फ्युचर मध्ये वापरतो. असेल शब्द आपण फ्युचर मध्ये वापरतो ना. तर सिंपल पास्ट सोबत असेल सारखा शब्द जर येत असेल तर तो होऊन जाते मग फ्युचर परफेक्ट टेन्स. तो होऊन जातो फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे आता तुम्ही मराठीच्या वाक्यांसाठी असं लक्षात ठेवायचं की हे सिंपल पास्ट सोबत आहे होता असेल असं कनेक्ट होते. आहे कनेक्ट होईल तर प्रेझेंट परफेक्ट, होता होती होते कनेक्ट होईल तर पास्ट परफेक्ट, असेल सारखे शब्द कनेक्ट होतील तर फ्युचर परफेक्ट. म्हणजे सिंपल पास्ट सोबत यांचे कॉम्बिनेशन मिळून परफेक्ट टेन्सेस बनतात. परफेक्ट टेन्सेस बनतात. ठीक आहे. म्हणजे जसं मी म्हटलं तो शाळेत गेला तर क्रिया झाली समजायचं. पण तो शाळेत गेला आहे असं म्हटलं तर क्रिया पूर्ण झाली समजायचं.
ओके. तर हे लँग्वेजच्या अँगलने मराठीमध्ये असं लक्षात ठेवायचं. पण आता याचा कन्सेप्च्युअल पार्ट आपण थोडं बघूया. तर तुमच्याकडे टाईमलाईन आहे, टाईमलाईन आहे आपल्याकडे. आता या टाईमलाईनला जर आपण व्यवस्थित पाहिलं, या टाईमलाईनला आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे काय दिसते आपल्याला, प्रेझेंट आणि त्याच्या मागचा पूर्ण पास्ट. ठीक आहे. आता मी 2-3 सेंटेन्सेस बोलतो आणि या सेंटेन्सला थोडं आपण अरेंज करूया की यांना कुठल्या टेन्समध्ये टाकायचं. मी म्हणतो की माझे वडील 1965 साली 10वी पास झाले. माझे वडील 1965 साली 10वी पास झाले. मी 1995 साली 10वी पास झालो. 1995 साली 10वी पास झालो. आणि माझा भाचा इतक्यातच 10वी पास झाला. आता हे 3 बोललो. वडिलांचं 10वी पास होणं, माझं 10वी पास होणं आणि माझ्या भाच्याचं 10वी पास होणं. हे 3ही व्यक्ती 10वी पास झालेले आहेत. म्हणजे या 3ही गोष्टींची, या 3ही ॲक्शन्स पास्टमध्ये झाल्या. तर मग आपण बघूया. वडिलांचं 10वी पास सपोज इथे झालं, माझं 10वी पास होणं हे इतक्यात झालं समजा, आणि जो माझा भाचा आहे त्याचं 10वी पास होणं हे इतक्यात झालं आहे. इतक्यात म्हणजे काय, प्रेझेंटच्या जवळ झालं, प्रेझेंट टेन्सच्या जवळपास झालेलं आहे. आता बघा, हे 3ही ॲक्शन केव्हाच्या आहेत, पास्टच्या आहेत. या 3ही ॲक्शन केव्हाच्या आहेत, पास्टच्या आहेत. ॲक्शन पास्ट टेन्समध्येच झाल्या. आता होते कसं की यांना म्हणायचं आहे की प्रेझेंट परफेक्टमध्ये कोणती ॲक्शन टाकायची. तर प्रेझेंट परफेक्टच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ॲक्शन पास्ट टेन्समध्ये झाल्या, इतक्यात झाल्या म्हणजे कसं आहे, आसपासच्या वेळेस झाल्या. आणि आसपास झाल्या आणि या झालेल्या ॲक्शनचा इफेक्ट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, परिणाम. जर या झालेल्या ॲक्शनचा इफेक्ट आताही आम्हाला प्रेझेंटवर दिसतो, या पास्ट टेन्समध्ये इतक्यात झालेल्या ॲक्शनचा इफेक्ट आताही जर मला प्रेझेंटवर सापडतोय, तर मी काय म्हणणार, त्या ॲक्शनला आपण कोणत्या टेन्समध्ये टाकायचं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पण जर ॲक्शन पास्टमध्ये झाल्या है ना, जुन्या काळी झाल्या आणि यांचा इफेक्ट आता प्रेझेंट टेन्सवर नाही. ॲक्शन झाल्या पास्टमध्ये पण त्यांचा इफेक्ट प्रेझेंट टेन्सवर नाही आहे, तर मग त्या ॲक्शनला कोणत्या टेन्समध्ये ठेवायचं, त्या ॲक्शनला ठेवायचं सिंपल पास्ट टेन्समध्ये. आता बघा, माझ्या वडिलांचं 10वी पास होण्याचा आता काही प्रेझेंटवर इफेक्ट राहिलेला, माझं 10वी पास होणं आता काही प्रेझेंटवर इफेक्ट राहिलेला. पण आता माझ्या भाचा जो इतक्यात 10वी पास झाला, त्याचं पुढचं करिअर त्या 10वी पास होण्यावर डिपेंड करेल है ना. तर मग आम्ही काय म्हणणार, तो आता 11वीत सायन्स घेतो, कॉमर्स घेतो, आर्ट्स घेतो, या गोष्टी कशावर करून राहिल्या की त्या 10वी पास होण्याचं इतक्यात जे रिझल्ट लागला त्यामधून तो जो पास होऊन आला, तर आता त्याचं करिअर घडणार आहे, म्हणजे त्याच्या प्रेझेंटवर त्याचा इफेक्ट येतोय. तर मग मी काय करणार, अशा वेळेस ज्यामध्ये इफेक्ट दिसेल मला, तर हा इफेक्ट प्रेझेंटवर येत असेल तर त्या सेंटेन्सला प्रेझेंट परफेक्टमध्ये टाकायचं. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रेझेंट परफेक्टमध्ये ज्या क्रिया येतात ना, त्या पास्ट टेन्समध्ये झालेल्या असतात, म्हणजे पास्टमधल्या ॲक्शन्स असतात, फक्त त्या इतक्यात झाल्या आहेत. आणि इतक्यात म्हणजे काय, इतक्यात म्हणजे असं की त्याचा इफेक्ट आताही काय आहे, प्रेझेंटवर दिसून पडतो. जसं तुमच्यापैकी कोणी एक 10वी पास झाला असेल, त्या गोष्टीचा इफेक्ट आता तुमच्या प्रेझेंटवर आहे का, नाही आहे. कारण 10वी पासून तुम्ही आता ग्रॅज्युएट पास झालेले आहे है ना, तर त्याचा इफेक्ट नाही. पण जो इतक्यात पास झाला त्याचं तर करिअर बनणार आहे, म्हणजे प्रेझेंटवर त्याचा इफेक्ट आहे. तर जर पास्ट टेन्सच्या एखाद्या क्रियेचा प्रेझेंटवर इफेक्ट दिसत असेल तर त्याला प्रेझेंट परफेक्टमध्ये लिहायचं.
आणि इफेक्ट दिसत नसेल तर मग त्याला सिंपल पास्टमध्ये टाकायचं. विद्यार्थ्यांनो, हा आहे प्रेझेंट परफेक्टचा कन्सेप्ट. तुम्ही सांगा, हा कन्सेप्ट तुम्हाला कळला का? एकदा रिप्लाय. त्याला इंग्लिशमध्ये लिहिणं काही मोठी गोष्ट नाही, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की तो टेन्स कोणता आहे. त्याला लिहितो कसं आपण, तर त्याचं स्ट्रक्चर असं आहे विद्यार्थ्यांनी. स्ट्रक्चर काय? स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, त्यानंतर आपण घेतो हॅज किंवा हॅव, व त्यानंतर घ्यायचं असतं आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म है ना. प्रेझेंट परफेक्टमध्ये वर्बचा थर्ड फॉर्म घेतो. ठीक आहे, एक घेऊया मराठीतलं सेंटेन्स प्रेझेंट परफेक्टचं. मी हे पुस्तक वाचलं आहे. मी हे पुस्तक वाचलं आहे. ठीक आहे, मी हे पुस्तक वाचलं. आता बघा, इथे मी हे पुस्तक वाचलं एवढं पाहिलं, वाचलं पर्यंत बघितलं तर तुम्हाला काय दिसते? सिंपल पास्ट दिसते, आणि त्याच्या पुढे आहे, म्हणून हा काय झाला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या अँगलने बघितलं आणि या अँगलने पाहिलं तर आपल्याला काय दिसलंय की वाचण्याची क्रिया झाली आहे पास्टमध्ये, आणि त्याचा इफेक्ट आता आहे. इतक्यात वाचली पुस्तक, म्हणजे त्याबद्दल मी गोष्टी सांगू शकतो है ना, त्याबद्दल मी माहिती देऊ शकतो, त्याबद्दलच्या स्टोरीज, कॅरेक्टर्स मी तुम्हाला सांगू शकतो. या पुस्तकात जे लिहिलं आहे त्याबद्दल मी डिस्क्रिप्शन देऊ शकतो, म्हणजे त्याच्या मेमरीज आताही प्रेझेंटमध्ये जिवंत आहेत. म्हणून मी काय म्हणणार, हे पुस्तक मी वाचलं आहे, म्हणजे माझ्या लक्षात आताही आहे ते पुस्तक. ओके, म्हणजे प्रेझेंटवर त्याचा इफेक्ट आहे. मग आता याला टर्न करायचं आहे इंग्लिशमध्ये. आता बघा, वर्ब कोणता आहे? वाचण्याची क्रिया आहे, तर वाचला आहे वर्ब आहे. ओके, कोणी वाचलं? मी, तर मी काय? सब्जेक्ट. मी सब्जेक्ट. चला याला टर्न करूया. पहिले सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट आहे मी, मी म्हणजे आय. म्हणजे मी हे सांगणं विसरलो, हॅज आणि हॅव कोणासोबत वापरायचं? विद्यार्थ्यांना हॅज वापरायचं सिंग्युलर सब्जेक्ट सोबत, सिंग्युलर सब्जेक्ट, आणि हॅव वापरायचं प्लुरल सब्जेक्ट आय सोबत आणि यू सोबत. हॅव वापरायचं असते प्लुरल सब्जेक्ट आय आणि यू, हे तुम्हाला माहितीच असेल. इथे आय सब्जेक्ट आहे, त्याच्यासोबत हॅज किंवा हॅव पैकी आपण हॅव घेतो, आय हॅव. आणि वर्बचा थर्ड फॉर्म. आता मला सांगा, वर्बचा थर्ड फॉर्म काय लावतो? वर्बचा थर्ड फॉर्म काय लावायला पाहिजे? स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. इथे वर्बचा थर्ड फॉर्म काय घेऊ? आता बघा, चला मी सांगतो. ॲक्च्युली वाचण्यासाठी इंग्लिश वर्ड आहे रीड. रीडचे जे 3 फॉर्म आहेत त्यांच्या स्पेलिंग्स अशा आहेत. रीड, या तीनही स्पेलिंग सेमच दिसतात विद्यार्थ्यांना. या तीनही स्पेलिंग सेम आहेत, पण यांचे प्रोनाउन्सिएशन फॉर्म वाईज वेगवेगळे होते. हा जर फर्स्ट फॉर्म घेऊ तर त्याला रीड वाचायचं, जर सेकंड किंवा थर्ड फॉर्म घेतला तर त्याला रेड वाचायचं. म्हणजे लिहू तर READच, पण वाचू काय? रेड. इथे लिहिला आपण वर्बचा थर्ड फॉर्म. आता याला काय वाचणार? आय हॅव रेड. आय हॅव रेड. सेंटेन्स होईल आय हॅव रेड, आणि हे पुस्तकसाठी काय होईल? दिस बुक. आय हॅव रेड दिस बुक. आय हॅव रेड दिस बुक. दिस विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता एक वाक्य लिहितो, ते तुम्ही सांगा करेक्ट आहे का? आय हॅव हॅड माय लंच. हे जे वाक्य आहे, हे वाक्य करेक्ट आहे की रॉंग आहे? आय हॅव हॅड माय लंच हे वाक्य करेक्ट आहे की रॉंग आहे? सी किंवा डब्ल्यू टाईप करा. सी किंवा डब्ल्यू टाईप करा. Only 3 of you has replied. चला बघा, ज्यांनी करेक्ट आहे म्हटलं ते करेक्ट आहे, म्हणजे
यांचा आन्सर करेक्ट. मला सांगा याच्यात हा जो हॅव आहे, हा हॅव या वाक्यामध्ये हा हॅव जो आहे हा ऑक्झिलरी वर्बचं काम करतो. ऑक्झिलरी, तुम्हाला आठवत असेल मी हॅव बद्दल सांगितलं होतं, आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब शिकलो होतो. प्रायमरी ऑक्झिलरी वर्बमध्ये हॅव जो येतो हा हॅव मेन वर्बचं सुद्धा काम करतो, है ना. मेन वर्बचं काम करतो की इथे जो हा हॅड आहे ना, हा हॅड इथे मेन वर्ब आहे बोलतोय. हा जो हॅड आहे हा मेन वर्बचं काम करतो. तर हा मेन वर्ब आहे आणि कोणत्या फॉर्ममध्ये आहे, थर्ड फॉर्ममध्ये. तर हा हॅव प्लस V3, हॅव प्लस V3 म्हणजे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. आय हॅव हॅड माय लंच हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. पुष्कळ विद्यार्थी या वाक्याला रॉंग म्हणतात, कारण त्यांच्या मते एकाच वाक्यात दोन ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, दोन हेल्पिंग वर्ब. एका वाक्यामध्ये दोन हेल्पिंग वर्ब येत नाही. इथे आले म्हणजे नक्कीच त्याच्यामधला पहिला जो असेल तो ऑक्झिलरी वर्ब असेल आणि जो सेकंड आहे तो काय आहे, मेन वर्ब. तर हा इथे आपल्याला थर्ड फॉर्म दिसतो, तो मेन वर्बचा थर्ड फॉर्म. अंडरस्टूड स्टुडंट्स? हे सेंटेन्स समजलं का? एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड सेंटेन्स? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आता घेऊया नेक्स्ट टेन्स आणि तो राहील पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. आता हाही टेन्स थोडासा किचकट आहे, समजूया. ओके, बघूया हे कसं असतं. तर पास्ट परफेक्ट टेन्स काय असते, आता बघा पुन्हा टाइमलाईनची गरज पडेल आपल्याला. ही टाइमलाईन आहे, परत तीच गोष्ट, यामध्ये मधला पॉइंट प्रेझेंट, याच्या अलीकडे काय पास्ट आणि पलीकडे फ्युचर, पलीकडे फ्युचर. पुन्हा तेच की जेव्हा आम्ही पास्ट परफेक्ट टेन्सची गोष्ट करतो, पास्ट परफेक्ट टेन्सची गोष्ट करतो, तेव्हा मराठीच्या अँगलने पाहायचं म्हटलं तर सिंपल पास्टचं एखादी वाक्य लिहा. कसं मी लिहितो, मी तुम्हाला शिकवलं. हा झाला सिंपल पास्टचं वाक्य, है ना, सिंपल पास्टचं वाक्य. आणि या वाक्याच्या मागे मी लावून देतो होतं, मी तुम्हाला शिकवलं होतं. आता होतं वर्ड काय रिप्रेझेंट करते, हा रिप्रेझेंट करते पास्ट. तर सिंपल पास्ट प्लस होता होती होते हे सगळं मिळून काय बनते, हे बनते पास्ट परफेक्ट. हे मराठीच्या अँगलने पाहिलेली व्याख्या आहे. पण आता इंग्लिशचा कन्सेप्ट, इंग्लिशचा कन्सेप्ट काय म्हणतो तर बघा, पास्ट टेन्स मध्ये दोन ऍक्शन आम्हाला दिसतील. पास्ट टेन्स मध्ये दोन ऍक्शन आम्हाला दिसतील. या दोन ऍक्शन्स कशा आहेत विद्यार्थ्यांनो, या दोन ऍक्शन्स एका पाठोपाठ एक घडत आहेत. म्हणजे पहिले एक घडली ऍक्शन, त्यानंतर मग दुसरी घडली, म्हणजे एक संपली त्यानंतर दुसरी सुरू झाली. पहिल्या झाल्यानंतरच दुसरी सुरुवात झाली, एकाच्या नंतर दुसरी सुरू झाली. तर असं समजा पास्टमध्ये ही जी ऍक्शन आहे तिला मी फर्स्ट नंबरची ऍक्शन म्हणतो, फर्स्ट ऍक्शन. आणि ही जी आहे तिला मी म्हणतो सेकंड ऍक्शन. तर ह्या दोन्ही ऍक्शन कुठे होत आहेत, पास्टमध्येच होत आहेत. पास्टमध्येच दोन्ही ऍक्शन होत आहेत. पहिले एक ऍक्शन झाली तिला फर्स्ट नंबर दिला आणि जे नंतर झाली तिला सेकंड नंबर. आता अकॉर्डिंग टू रूल ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्सच्या नियमाप्रमाणे, पास्ट परफेक्ट टेन्सच्या नियमाप्रमाणे काय म्हणतो तो की भूतकाळात जर दोन क्रिया लागोपाठ होत असतील तर यामध्ये जी क्रिया सर्वात प्रथम होते, जी क्रिया प्रथम होते त्या क्रियेला ठेवायचं पास्ट परफेक्ट टेन्स. त्या क्रियेला ठेवायचं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये.
आणि जी क्रिया सेकंड नंबरवर होते त्याच्यानंतर होते तर त्या क्रियेला ठेवायचं सिंपल पास्ट मध्ये. त्या क्रियेला ठेवायचं सिंपल पास्ट मध्ये. ठीक आहे ना, सिंपल पास्ट मध्ये. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये दोन ऍक्शन होत आहेत, एका मागून एक होत आहे, दोन्ही पास्ट टेन्स मध्ये होत आहेत. जी ऍक्शन पहिले होईल, जी ऍक्शनचा नंबर पहिला लागेल तिला पास्ट परफेक्ट मध्ये लिहावं लागेल आणि ज्या ऍक्शनचा नंबर त्याच्यानंतर लागेल त्याला सिंपल पास्ट मध्ये ठेवायचं. असं हे पास्ट परफेक्ट टेन्सचं डेफिनेशन आहे. पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग आपण दोन ऍक्शन एकत्र दाखवण्यासाठीच करतो. जर कधी आपण एकाच वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स दाखवत असू ते जनरली वाक्य रॉंग होऊ शकते, पण फक्त त्यामध्ये असे काही शब्द आले पाहिजे की जे शब्द आपल्याला सांगतील की दुसऱ्या एका ॲक्शनबद्दल आम्ही बोलतच आहे, ऑलरेडी ते गोष्ट डिस्कस झालेली आहे. ते कसं ऑलरेडी वगैरे लिहावं लागतं त्याचं एकच वाक्य. आणखी एक गोष्ट पास्ट परफेक्टमध्ये, हा जो प्रेझेंट आहे तर मग ह्या प्रेझेंटच्या जवळ असलेली ॲक्शनला आपण पास्ट ॲक्शन म्हणू आणि मग त्याच्याही अलीकडे ही ॲक्शन आहे. तर म्हणून पास्ट परफेक्ट टेन्सला दुसरं एक नाव दिलं जाते, याला म्हणतात पास्ट ऑफ पास्ट टेन्स. याला काय म्हणतात? पास्ट ऑफ पास्ट टेन्स. हे नाव तो पण नाव आहे. पास्टचा टेन्सचा सुद्धा पास्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. ओके, ठीक आहे विद्यार्थी, हा कन्सेप्ट आहे. आता हा कन्सेप्ट वापरायचा कसा, मी काही एक्झाम्पल घेतो जे परीक्षेत विचारलेले आहे MPSCने. सर्वप्रथम याचं स्ट्रक्चर बघूया. तर इक्वेशन काय आहे याची? त्याचं इक्वेशन आहे आपल्याला पहिले सब्जेक्ट घ्यावा लागतो, त्यानंतर हॅड घ्यावं लागतं आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा लागतो. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस इथे. चला एक वाक्य घेऊया. एक वाक्य घेऊ. बघा, मी एक वाक्य लिहितो. इथे बघा मी असं लिहिलं, मी काल सिनेमा बघायला गेलो पण तो अगोदरच सुरू झाला होता. हे जे लांब लचक लिहिलेली गोष्ट दिसते, यामध्ये किती वाक्य आहेत विद्यार्थ्यांना सांगा? यामध्ये किती वाक्य तुम्हाला दिसतंय? यामध्ये किती वाक्य तुम्हाला दिसतंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हा सगळ्यांचा आन्सर चुकला. वाक्याचा एंड नेहमी फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेशन मार्क किंवा क्वेश्चन मार्कने होतो. एखाद्या वाक्यामध्ये एंड जो होतो ना वाक्याचा, सेंटेन्सचा एंड फुल स्टॉप एक्सक्लेमेशन मार्क किंवा क्वेश्चन मार्कने होतो. या वाक्यामध्ये किती फुल स्टॉप आले? एक आले. एक फुल स्टॉप एक वाक्य, एक फुल स्टॉप एक वाक्य है ना. तर हे एकच वाक्य आहे विद्यार्थी, पण तरी तुम्ही दोन म्हणाले तर तुम्हाला काहीतरी दिसलं म्हणून तुम्ही दोन म्हणाले. आणि ते काय दिसलं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या पॉईंटच्या अलीकडे आणि पॉईंटच्या पलीकडे या दोघांना पाहून तुम्ही ते वाक्य ठरवले. तुम्हाला काय दिसलं माहिती आहे? तुम्ही या ठिकाणी दोन वर्ब्स पाहिले आणि वर्ब्स पाहून दोन वाक्य असे बोलले. वाक्य तर एकच आहे, नो डाऊट दोन वर्ब्स आहेत. दोन ॲक्शन कोणता? माझं काल सिनेमा बघायला जाणार, हे जाण्याची ॲक्शन आहे म्हणून हा वर्ब आहे. ओके, आणि सिनेमा अगोदरच सुरू होणे, इथे सुरू होण्याची ॲक्शन आहे म्हणून हा वर्ब. ओके,
गेलोचा सब्जेक्ट जो आहे तो आहे मी. या सेंटेन्सचा सब्जेक्ट हा आहे आणि या सेंटेन्सचा सब्जेक्ट तो आहे, हा सब्जेक्ट. तर प्रत्येक 2 वाक्यामध्ये आपल्याला एक एक सब्जेक्ट आणि एक एक वर्ब दिसतो. आणि हे 2 वाक्य या पण ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो, म्हणजे कंजंक्शन म्हणतो, याने जुळलेले आहे. तर हे 2 पार्ट्स आहेत, हे 2 भाग आहेत विद्यार्थ्यांना. हे 2 भाग पणने जोडलेले आहेत, पण वाक्य एकच आहे, वाक्य एकच आहे. ठीक आहे. आता याला इंग्लिशमध्ये करायचं आहे. आपला मेन इश्यू काय आहे? इंग्लिशमध्ये. आता इंग्लिशमध्ये करायचं आहे तर पहिली गोष्ट, माझं सिनेमा बघायला जाणे आणि सिनेमा सुरू होऊन जाणे हे केव्हा घडलं? हे घडलं काल. काल घडलं. तर काल घडलं मी तुम्हाला आज सांगतोय. तर हा कोणता टेन्स, म्हणजे हे केव्हाच्या गोष्टी आहेत? या दोन्ही गोष्टी हे कालच्या आहेत. म्हणजे पास्टमध्ये या ॲक्शन झाल्या. कोणत्या? सिनेमा बघायला जाणं आणि त्याचं सुरू होऊन जाणे, या दोन्ही ॲक्शन पास्टमध्ये घडलं. आता दोन्ही ॲक्शन पास्टचे आहेत, तर आम्हाला पाहावं लागेल यामध्ये कोणती ॲक्शन जवळपास कोणती ॲक्शन अगोदर झाली आणि कोणती ॲक्शन त्याच्यानंतर झाली. म्हणजे फर्स्ट नंबरची ॲक्शन आणि सेकंड नंबरची ॲक्शन, अशा 2 ॲक्शन्स आम्हाला इथे शोधून काढायचे. तर मला सांगा, हे ॲक्शन मी काल सिनेमा बघायला गेलो, ही क्रिया पहिले झाली म्हणजे फर्स्ट नंबरची आहे की सेकंड नंबरची? ही ॲक्शन फर्स्ट नंबरची आहे की सेकंड नंबरची आहे? प्लीज रिप्लाय स्टुडंट्स. मी सिनेमा बघायला गेलो, ही ॲक्शन फर्स्ट नंबरची आहे की सेकंड नंबरची? चल मी चला मी थोडं समजवण्याचा प्रयत्न. हा व्यक्ती जो आहे, मी म्हणतोय जो, हा गेला तिथे. हा गेला तर याचं काय म्हणणं आहे की सिनेमा अगोदरच सुरू झाला होता. म्हणजे सिनेमा होण्याची ॲक्शन पहिले झाली आणि याचं पोहोचणं नंतर झालं. या 2 ॲक्शनमध्ये सिनेमा सुरू होण्याची ॲक्शन पहिल्या नंबरची आहे आणि याचं पोहोचणं, याचं तिथे जाणं हे काय आहे? सेकंड नंबरचं. म्हणजे आम्ही ॲक्शन्स कशा ठरवल्या की तो अगोदरच सुरू झाला होता, ही फर्स्ट नंबरची ॲक्शन आहे आणि त्याच्यानंतर हा तिथे पोहोचला. तर मी काल सिनेमा बघायला गेलो, ही ॲक्शन काय? सेकंड नंबरची आहे. ही फर्स्ट नंबरची आहे, ती सेकंड नंबरची. याच्यात काही वाद असेल तर तुम्ही विचारू शकता, है ना? तर हे कळलं असेल तुम्हाला, पहिले सिनेमा सुरू झाला मग तो पोहोचला. आता त्याने काय सांगितलं की जी ॲक्शन फर्स्ट नंबरवर झाली तिला कशात ठेवायचं? पास्ट परफेक्टमध्ये. आणि जी ॲक्शन सेकंड नंबरवर झाली तिला कशात ठेवायचं? तिला ठेवायचं सिम्पल पास्टमध्ये. म्हणजे याला मला लिहावं लागेल सिम्पल पास्टमध्ये. सिम्पल पास्टचं इक्वेशन माहिती असेल तुम्हाला, आठवत असेल. सिम्पल पास्टचं इक्वेशन काय? सब्जेक्ट प्लस V2. सब्जेक्ट प्लस V2 आहे. तर मला हे सब्जेक्ट प्लस V2 फॉर्ममध्ये मी कसं लिहिणार? हा वर्ड यस्टरडे पहिले लिहितो, यस्टरडे. आता सब्जेक्ट गेलो, आय. वर्ब काय? गेलो. गेलो वर्ब आहे. गेलो म्हणजे जाणे, जाण्यासाठी आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. पण सिम्पल पास्टमध्ये लिहायचं आहे, तो कोणता फॉर्म लिहावा लागेल? सेकंड फॉर्म आहे आय वेंट. गोचा सेकंड फॉर्म आहे वेंट. आय वेंट काय? सिनेमा बघायला. टू वॉच मूवी. yesterday I went to watch movie. आता इथे कंजंक्शन आला पण तो लिहिला बट, मग तो अगोदर सुरू झाला होता. ही फर्स्ट ॲक्शन आहे. तो फर्स्ट ॲक्शन कशात लिहायची आहे? पास्ट परफेक्टमध्ये. मी कसं लिहिणार? तो म्हणजे सिनेमासाठी आहे, तर इट घ्यावं लागतं. बट इट, आता पास्ट परफेक्ट लिहायचं तर काय घ्यावं लागते? हॅड प्लस V3. बट इट हॅड ऑलरेडी म्हणजे अगोदरसाठी घेतला स्टार्ट. इट हॅड ऑलरेडी स्टार्ट. yesterday I went to watch movie but it had already started. आता इथे बघा वर्ब्स कोणते आहेत? हा वेंट वर्ब आहे आणि हा हॅड प्लस स्टार्टेड हा वर्ब आहे. इथे ऑलरेडी ॲड वर्ब आहे ना, ऑलरेडीला नाही बोलायचं.
असं विद्यार्थ्यांना लिहावं लागतं आणि असेच प्रश्न परीक्षेत येतात. एकदा सांगा की हे तुम्हाला कन्सेप्ट कळला पास्ट परफेक्ट टेन्सचा. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. पास्ट परफेक्ट टेन्सचा कन्सेप्ट कळला? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक वाक्य बघूया परीक्षेत कसं आलं होतं मी तुम्हाला सांगतो. या दोन ठिकाणी या ऑप्शन्स मधून भरायचे. या दोन ठिकाणी या ऑप्शन्स मधून भरायचे. चला मला इथे सांगा काय यायला पाहिजे चार पैकी. स्टुडंट्स फर्स्ट ब्लँक मध्ये या चार पैकी कोणता वर्ड यायला पाहिजे? Come on, reply करा. बघा या वाक्याला आपण थोडंसं बघूया. आणि ज्यांनी आन्सर दिले या ब्लँकचं ते लोक या ब्लँकचं आन्सर देऊन द्या. याचं यामध्ये कोणतं येईल? सेकंड ब्लँक मध्ये काय येईल विद्यार्थ्यांना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा व्हेरी गुड, छान गेसिंग केला तुम्ही. बघा आफ्टर माय अंकल डॅश वी डॅश टू बेड. म्हणजे त्याला म्हणायचं आहे की माझे अंकल गेल्यानंतर आम्ही झोपेला गेलो. तर पहिले अंकल गेले की पहिले झोपीला गेले? म्हणजे पहिले अंकलचं जाणं झालं की पहिले झोपणं झालं? तर आम्हाला असं दिसते की हा वर्ड आफ्टर काय सांगतो की अंकल गेल्यानंतर हे झोपले. तर अंकलचं जाणं पहिले झालं आणि यांचं झोपणं नंतर झालं. अच्छा, आणि या दोन्ही क्रिया पास्टमध्ये घडल्या. मग पास्टमध्ये जी पहिले ॲक्शन असेल तिला ठेवावं लागेल पास्ट परफेक्ट. तर अंकलचं जाणं हे पहिली ॲक्शन आहे. पहिली ॲक्शन आहे तर पास्ट परफेक्टमध्ये ठेवावं लागेल. तर यापैकी कोणता ऑप्शन पास्ट परफेक्टला घेऊन चालतो? तर पास्ट परफेक्ट आहे हॅड प्लस V3. इथे बघा हॅड प्लस गॉन म्हणजे हॅड प्लस V3 आहे. तर इथे आम्ही लिहिणार हॅड गॉन. मग त्यानंतर ही सेकंड ॲक्शन घडली. त्यानंतर सेकंड ॲक्शन घडली म्हणजे सेकंड नंबरची ॲक्शन आहे. तिला सिंपल पास्टमध्ये ठेवावं लागेल. तर सिंपल पास्टमध्ये ठेवावं लागेल. यापैकी सिंपल पास्ट कोणतं दर्शवतो? इथे दिसते वेंट. हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. गो वेंट गॉन मधला वेंट सेकंड फॉर्म आहे. तर म्हणून इथे काय येणार विद्यार्थ्यांनो? वेंट. हे असे प्रश्न परीक्षेत विचारलाय. इवन हे राज्यसेवामध्ये सुद्धा या स्टाईलने विचारलाय. आफ्टर माय अंकल हॅड गॉन वी वेंट टू स्लीप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदा सर्व रिप्लाय करा. समजून आला? स्टुडंट्स
हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता एक लास्ट टेन्स पाहूया, फ्युचर परफेक्ट. तो यांच्यासारखा कॉम्प्लिकेटेड नाही. Today's last tense, future perfect. Future perfect काहीसा हेक्टिक नाही आहे. परत तेच टाइमलाईन मध्ये हा आहे जर प्रेझेंट, हा समोरचा काळ काय होईल? फ्युचर. समोरचा काळ फ्युचर. तर फ्युचरमध्ये है ना, फ्युचरच्या कुठल्या तरी पॉइंटवर एखादी ऍक्शन काय असेल? पूर्ण झाली असेल तर त्याला मग फ्युचर परफेक्ट मध्ये टाकलं. फ्युचरच्या एखाद्या विशिष्ट पॉइंट पर्यंत एखादी क्रिया संपलेली असेल तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स आहे असं म्हणतो. म्हणजे जसं मी म्हणतो तुम्हाला, उद्या दुपारच्या 12 वाजेपर्यंत आपली टेन्सेस शिकण्याची क्रिया संपलेली असेल, है ना. म्हणजे मी असं वाक्य म्हणतो की मी उद्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला टेन्सेस शिकवलेले असतील. उद्या 12 वाजेपर्यंत. उद्या म्हटलं तर फ्युचर झालं. त्यामध्ये काय मग किती वाजेपर्यंत? 12 वाजताचा पॉईंट नोट केला. त्या 12 वाजताच्या पॉईंटमध्ये ॲक्शन काय झाली? ॲक्शन पूर्ण झाली, ॲक्शन संपली, म्हणजे शिकवणं झालं, संपलं. असं जेव्हा होते तेव्हा आपण त्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये टाकतो. दुसऱ्या गोष्टीने बघूया. इथे बघा, मी तुम्हाला शिकवलं, हे काय झालं विद्यार्थ्यांनो? हे झालं सिंपल पास्ट. आणि असेल काय दाखवतो? हा दाखवतो फ्युचर. तर सिंपल पास्ट प्लस फ्युचर हे मराठीमध्ये काय म्हणतं? फ्युचर परफेक्ट बनतं. हे फ्युचर परफेक्ट बनतं. हे दुसरी डेफिनेशन. आणखी तिसरी कशी? की जर ॲक्शन पूर्ण झाली, जर एखादी ॲक्शन पूर्ण झाली, ठीक आहे, तिच्याबद्दल मला कन्फर्मेशन असेल तर आम्ही काय करतो? प्रेझेंट परफेक्ट वापरतो. जर एखादी ॲक्शन झाली आणि तिच्याबद्दल आपल्याला कन्फर्म असेल तर प्रेझेंट परफेक्ट वापरायचं. पण जर ॲक्शन झाली आणि तिच्याबद्दल कन्फर्मेशन नाही आहे, तिच्याबद्दल आपल्याला काय डाऊट आहे म्हणजे अंदाज आहे, तेव्हा काय वापरायचं? फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे हे काहीच फ्युचर कंटिन्युअस सारखं होतं. इथे क्रिया सुरू असण्याची कन्फर्मेशन आणि डाऊट होतं. इथे क्रिया पूर्ण झाल्याचं कन्फर्मेशन किंवा डाऊट. एखादी क्रिया पूर्ण झाली है ना, जसं नाही का, फॉर एक्झाम्पल मी आता म्हणजे माझं जेवण झालं, ॲक्शन पूर्ण झाली आणि मला तर माहीतच आहे ना कन्फर्म, तर मग मी काय म्हणणार? माझं जेवण झालं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पण जर एखाद्याचं दुसऱ्याचं माझ्या मित्राचं जेवण झालं की नाही झालं हे मला आता सांगता येत नाही कन्फर्म, तर मी असा संदास म्हणतो त्याचं जेवण झालं असेल, म्हणजे त्याच्या जेवण कंप्लीट होण्याची जी क्रिया आहे ही कदाचित झाली असेल असं मला सांगायचं. म्हणजे मला डाऊट आहे म्हणून काय वापरायचं? फ्युचर परफेक्ट टेन्स. हे या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. सांगा विद्यार्थ्यांना, कळलं? कन्सेप्ट कळला? फ्युचर परफेक्ट टेन्सचा कन्सेप्ट कळला? येस. आता याला लिहायचं कसं ते पाहूया. सिंपल आहे, याला स्ट्रक्चर सिंपल आहे.
आपण याला असं लिहितो, पहिले सब्जेक्ट लिहितो, त्यानंतर आपण शॅल विल घेतो, मग हॅव घेतो, मग वर्बचा थर्ड फॉर्म घेतो. या स्टाईलने आपण फ्युचर परफेक्ट टेन्स लिहितो. यामध्ये शॅल विलचा वापर तुम्हाला माहितीच आहे कसा करायचा आहे ना, आणि बाकी सगळं शॅल विल माहिती आहे. आता एक वाक्य घेऊया आपण, फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य घेऊया विद्यार्थ्यांना. येत्या सोमवारपर्यंत मी तुम्हाला हे शिकवलेलं असेल. येत्या सोमवारपर्यंत मी तुम्हाला हे शिकवलेलं असेल. ॲक्शन केव्हाची आहे? येत्या सोमवार. कमिंग फ्युचर, कमिंग मंडे, तर तो कमिंग मंडे काय झाला? फ्युचर झाला. ओके, तेव्हापर्यंत माझं शिकवण्याचं काय झालं असेल? ॲक्शन पूर्ण झालेचं. शिकवलेलं असेल म्हणजे शिकवून झालेलं असेल असा अर्थ होतो. हा माझा वर्ब. ठीक आहे, तर मला वर्ब आणि सब्जेक्ट काय? शिकवण्याची ॲक्शन मी केली म्हणून हा सब्जेक्ट. तर सब्जेक्ट आणि वर्ब आपल्याला मिळाला. आता याला आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स आहे आणि अकॉर्डिंग टू धिस डेफिनेशन याला या स्टाईलने लिहावं लागेल. तर पहिले सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट काय? मी, आय. शॅल विल पैकी आपण शॅल घेऊया, कारण आय सोबत आपण शॅल घेतो. आय शॅल. मग बघा, हॅव घ्यायचा आता, आय शॅल हॅव. मग वर्बचा थर्ड फॉर्म शिकवणं वर्ड आहे, याला इंग्लिशमध्ये टीच म्हणतो. टीचचा सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे टॉट. तर तो आहे टॉट लिहूया. आय शॅल हॅव टॉट. आता बघा काय, हे म्हणजे काय? जे काही असेल ते, त्याला आपण इंग्लिशमध्ये घेऊया धिस. आय शॅल हॅव टॉट धिस येत्या सोमवारपर्यंत. अच्छा, तुम्ही पण आहे ना, तुम्हाला पण. आय शॅल हॅव टॉट धिस टू यू टिल कमिंग मंडे. I shall have taught this to you till coming Monday. म्हणजे येत्या मंडेपर्यंत मी तुम्हाला हे शिकवलेलं असेल. या स्टाईलने आम्हाला हे लिहावं. हे झालं या पद्धतीची व्याख्या. आता ही पाहू, ॲक्शन पूर्ण झाली आहे पण मला माहिती. ठीक आहे, ॲक्शन पूर्ण झाली आहे पण मला माहिती नाही. एक वाक्य घेऊया. त्याने अभ्यास केला असेल. एक विद्यार्थी आहे, तो अभ्यास करत तो होता, पण मला कन्फर्म नाही माहित त्याने केला की नाही केला अभ्यास. कन्फर्म माहित असतं तर मी काय म्हटलं असतं? त्याने अभ्यास केला आहे, पण मला माहित नाही, तर मग मला असं लिहावं लागेल त्याने अभ्यास केला असेल. तर यामध्ये आपल्याला ॲक्शन पूर्ण झाली असण्याची शक्यता म्हणजे डाऊट दिसते. तर मग याला कोणत्या टेन्समध्ये लिहावं लागेल? फ्युचर परफेक्ट. यामध्ये वर्ब काय विद्यार्थ्यांना? क्रिया आहे अभ्यास करण्याची. अभ्यास केला असेल हा वर्ब. अभ्यास करणारा कोण? तर तो आहे, म्हणजे हा झाला माझा सब्जेक्ट. तर चला पहिले सब्जेक्ट लिहूया. सब्जेक्ट आहे त्याने म्हणजे ही. सब्जेक्टच्या जागी त्याने, त्याला असे जे काही असतील ना ते शब्द हीच लिहायचे असतात. ही सोबत शॅल घेऊ की विल घेऊ? तर आपल्याला विल घ्यावं लागेल. ही विल. हॅव कंपल्सरी घ्यायचंच आहे प्रत्येकाबरोबर. आणि वर्बचा थर्ड फॉर्म. आता अभ्यास करण्याची ही जी क्रिया आहे, अभ्यास करण्याच्या क्रियेला आपण कोणता वर्ब घेतो इंग्लिशमधला? तो घेतो आपण स्टडी. तर स्टडीचा कोणता फॉर्म घ्यायचा आहे? थर्ड फॉर्म. तेव्हा होतो स्टडीड. ही विल हॅव स्टडीड
म्हणजेच होईल त्याने अभ्यास केला असेल. ही विल हॅव स्टडी. तर या पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आता सांगा विद्यार्थ्यांनो, हे सगळं समजून आलं का तुम्हाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. तर मग यानंतर उद्या आपला टेन्सेसचा शेवट होईल फर्स्ट राऊंडचा, आणि मंडेला आपण मग त्याचं ते एक्झाम ओरिएंटेड पॉईंट बघू. तर आय होप आता 9 टेन्सेस झाले आहेत आपले, ते तुम्हाला समजले. उद्या 3 उरलेले संपून जाते. तर विद्यार्थ्यांनो, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग द इंग्लिश क्लास. ओके, and I hope you are getting clarity about the topic. क्लॅरिटी तुम्हाला मिळत असेल, तुम्हाला सगळं डिटेल्स याच्यातले मिळत असतील. काही डाऊट्स असतील तर विचारत चला. ओके, चला उद्या आपण फर्स्ट राऊंड ऑफ टेन्सेस कंप्लीट करू. असं मग उद्याच बघूया. चला, थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय द स्टडीज. बाय.